निम्मे नाही ना, पण हे झाड आपण झाले जागरूक असं किती नाही. पारगाव विद्यालयाच्या आवारामध्येच आहे. जी विद्यार्थिनी आहे समीक्षा डोबळे, म्हणजे निरगुड सनमध्येच राहते ती, आणि निरगुड सनम येऊन जाऊन ह्या विद्यालयात शिक्षण घेतलं. 12वी पर्यंत चांगली मार्क्स होती तिला, आणि नंतर पुढच्या ऍडमिशनसाठी CET साठी तिने फॉर्म भरला आणि CET मध्ये तिला चांगली मार्क्स मिळाले. प्रत्यक्षात नेमकं काय झालंय हे समीक्षा डोबळेकडून आपण जाणून घेऊया. समीक्षा, नेमकं काय झालंय? मी ज्या दिवशी माझा रिझल्ट बघितला, ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी, तेव्हा मला 82% होते CETला. मी आनंदात होते 82% बघून. त्याच्यानंतर आम्ही ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. मग आम्ही सोनईला गेलो. कोण कोण गेलो सोनईला? मी, माझे वडील आणि काका. हा. आम्ही 3 जण सोनईला ऍडमिशन घ्यायला. कधी गेले? काल गेलो. तर तिथं गेलो आणि ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली. त्याच्यात फॉर्म भरायला घेतलं तर तो जो डाटा येतो CET सेलकडून ऑनलाईन, तर त्याच्यात आम्हाला 41% दिसले. म्हणजे तुला 41%? म्हणजे तुला नेमकं विश्वास बसा, नेमकं काय झालं? त्यांनी सांगितलं का 41%? ते तिथं कम्प्युटरवर ऑनलाईन 41% दिसले. मग ऍडमिशन प्रोसेस मध्ये आम्हाला प्रॉब्लेम आला ऍडमिशन घ्यायला. आणि मी जेव्हा फॉर्म भरला, जेव्हा CETचा फॉर्म सुरू झाला एक्झामच्या आधी, तेव्हा फॉर्म भरला तो आम्ही EWS मधून भरलेला. आणि आमचं जे ऍडमिट कार्ड होतं कॉलेजमधलं, एक्झामच्या आधी येतं ते पण EWS मधून आलं आणि रिझल्टवर ओपन कॅटेगरी आली. नाही, मला सांग ना, तिथं जे आता सोनईला जो प्रिंट निघाली त्याच्यात कॅटेगरी काय होती तुझी? त्याच्यात पण ओपनच कॅटेगरी आली. ओपन होती. आणि नंतर जी ही तुझ्याकडे जी प्रिंट मिळाली त्याच्यात काय होती? ओपनच होती. मग नेमकं बदल कसा झाला, काय वाटतं तुला? मी जेव्हा ऍडमिट कार्डवर पाहिलं, एक्झाम द्यायला गेले तेव्हा EWSच कॅटेगरी होती. पण आता जेव्हा रिझल्ट आला त्याच्यावर ओपन कॅटेगरी आली. आणि फॉर्म भरताना पण EWS मधूनच भरलेला. ठीक आहे. आणि तुला जे 82% त्याला कोणत्या विषयाला किती मार्क्स त्याबाबत सांग बरं. फिजिक्सला 94, केमिस्ट्रीला 74 आणि बायोलॉजीला 73 होते. आणि 41. आता जेव्हा तो रिझल्ट काल पाहिला तो त्याच्यात फिजिक्सला 19, केमिस्ट्रीला 54 आणि बायोलॉजीला 54. असं ना? तर ठीक आहे. बघा, म्हणजे तिने सांगितलं हा प्रकार धक्कादायक आहे. आणि तिचा म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरायला गेले, कारण टायमिंग, वेळ, पिरियड, टायमिंग सगळे शॉर्ट असतो आणि धावपळ असते, आणि त्याच्यात असं पाहून तिला धक्काच बसला, तिने सांगितलं स्वतः. तर याबाबत तिचे काका जे हिरामन बोर्डे आहेत, सेवाभावी कार्यकर्ते, शिंगवे गावचे सरपंच आहेत, ते त्यांच्या बरोबर होते. तर नेमकं सरपंच काय झाले, तिच्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला किंवा काय? काल आम्ही ज्यावेळेस सोनेला शंकरराव गडाख यांच्या कॉलेजला गेलो, तिथं फी वगैरे बा कॅटेगरी EWS मधनं आपण CETचा रिझल्ट हे भरलं होतं. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ज्यावेळेस फॉर्म भरताना सबमिट करताना तिथे एक सर होते. आम्ही सगळे डॉक्युमेंट त्यांना सबमिट केली आणि त्यांनी CETचा ऑनलाईन रिझल्ट तिथं चेक केला. त्या टायमाला आमच्याकडे जी प्रत होती तिच्यावरती 82% मार्क होते. आणि ज्यावेळेस ते बोलले 82% नाही तुम्हाला CETला, तुम्हाला 41% मार्क आहे. आणि मला असं कसं होईल सर? ते म्हणलं आमच्याकडे ऑनलाईन प्रिंट दिसते, ऑनलाईन आमच्याकडे एवढे आहे. आणि तिथून पुढे ते काय बोलले तुमचं काही तर ऍडमिशन होणार नाही. म्हणलं का सर? तर ते म्हणले आम्हाला पण काहीतरी हे आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं असं नका, आम्ही शेतकरी कुटुंबातले गरीब व्यक्ती आहे आणि आमची तर कन्या हुशार आहे, आम्हाला कुठेतरी तिला चांगल्या शिक्षकांना A ग्रेडचं तुमचं ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, म्हणून आम्ही जवळजवळ 200 ते 250 आपल्या घरापासून ते कॉलेज लांब आहे. आम्ही तिथं तिला घालायची एक धाडस केली. एक कन्या असून सुद्धा आम्ही तिथपर्यंत जायची धाडस केली. आणि तिथे गेल्यावरती प्रत्यक्षात CETचा निकाल असा पाहून तिला नाही तर मला सुद्धा एक धक्का बसलेला आहे. आणि तिने EWS मधनं कॅटेगरीतनं जो हे केलं होतं, सबमिट केला होता फॉर्म, आणि तो येताना रिझल्ट ओपन मधनं. जर प्रत्येक वेळेस जर असं जर ओपन याच्यावरती कॅटेगरीवरती जर अन्याय होत असेल तर ही बाब खंत आहे. आणि शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी या बाबतीत जातीपूर्वक लक्ष घालून त्या मुलीला, आमच्या कन्याला समीक्षेला योग्य तो न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करतो. आणि शिक्षण मंत्र्यांना सांगतो जे काय याच्यात हे झालं असेल, जर असं जर पुढे चालत असेल तर हुशार मुलांना न्याय भेटणार नाही अशी एक खंत व्यक्त करतो. तर एकंदर आता सरपंचांनी जी खंत व्यक्त केली अत्यंत महत्वाची आहे. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर ही गंभीर बाब शिक्षण विभागाने पाहिली पाहिजे, शिक्षण मंत्र्यांनी याबाबत लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यांचा म्हणजे थोडक्यात आता ओपन मध्ये किंवा 41% पडली मार्क्स तिला,
ते 41% पडल्यामुळं तिचं जे मेरिट होतं किंवा जे तिचा नंबर लागायला पाहिजे होता लागलेलं नाही असं त्यांनी मगाशी मला सांगितलं. त्यामुळे त्यांना व्यवस्थापन कोठ्यामध्ये तिचा प्रवेश घ्यावा लागला. म्हणजे ही बाब अत्यंत आर्थिकदृष्ट्या न परवडणारी, परंतु एवढ्या लांब आल्यामुळं त्यांनी व्यवस्थापन कोठ्यातून प्रवेश घेतलाय. आणि याबाबत सीईटी विभाग आता कशा पद्धतीने जी समीक्षा आहे तिच्यावर जर अन्याय झाला आहे तर तो कसा दूर करतोय हे पाहणं गरजेचं आहे. कारण यामध्ये वेळ आणि टायमिंग महत्वाचं आहे. तिचं पुढचं ऍडमिशन प्रक्रिया आता जरी झाली असली शाळा व्यवस्थापन कोठ्यातून, परंतु तिच्या मनाला मात्र ही आर्थिक बाब मनोबल खच्चीकरण करणारी आहे. त्यामुळं याबाबत शिक्षण विभागाने गंभीरपणे या गोष्टीची दखल घ्यावी. प्रसंगी संबंधित पालक हे कोर्टात जाण्याच्या सुद्धा तयारीला आहे. कारण त्यांनी सांगितलं आमची कोर्टाची सुद्धा तयारी आहे, परंतु याबाबत लवकर न्याय न मिळाल्यास आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. याबाबत आता सीईटी विभाग कशा पद्धतीने मदत करते ते पाहूया. आणि इथल्या स्थानिक जे संगमेश्वर विद्यालय आहे, बाबूराव गिरणी ढोबळे, जे शाळा समिती किंवा शाळेचे प्राचार्य यांनी सांगितलं आहे की आम्ही आजच पत्रव्यवहार करू. त्यांना सुद्धा हा प्रकार गंभीर वाटलेला आहे. नेमकं कशामुळे झालं याचं मात्र उत्तर कोणीच देऊ शकत नाही. याबाबत आता नेमकं सीईटी येत्या लवकरात लवकर काय निर्णय देतं याकडे पाहणं महत्वाचं आहे. समीक्षा ढोबळे यांनी जे सोनाईला ऍडमिशन घेतलं ते ॲग्रीमध्ये घेणार होती आणि त्या पद्धतीने तिची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि तिचं भविष्य फार मोठं आहे. तर तिच्या तोडून नेमकं ऐकूया काय कशासाठी ऍडमिशन काय करणार होती. मला ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं होतं, म्हणजे मी घेतलं आणि मला पुढे ॲग्रीमधून कॉम्पिटिटिव्हसाठी तयारी करायची त्याच्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांसोबतच MSc वगैरे करून त्याचं स्पेशलायझेशन करायचं. ठीक आहे. म्हणजे एकंदर जो आता कालचा प्रकार पाहिला तर एकंदर तुला हे सगळं काय वाटतं, नेमकं कशामुळे झालं असं तुझा एक अंदाज काय. सीईटी सेलचा घोटाळा असू शकतो काहीतरी, कारण की इथून मागं पण बरेच त्यांच्यावर हे झाले आरोप झाले, नीटचा म्हणा किंवा सीईटीचा. त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये तू सापडली असं वाटते का तुला. म्हणजे एका प्रत्येक गुणपत्रिका एवढी मार्क 81 काहीतरी वर आणि दुसऱ्या वेळेस 41 का काय, नेमकं म्हणजे नेमकं कशा प्रकारे झाला असा तुझा काय अंदाज नाही. ठीक आहे, हरकत नाही. तर अशा पद्धतीने कोणत्याही विद्यार्थ्यावर म्हणजे अन्याय झाला नाही पाहिजे. शिक्षण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पाहिजे अशी सर्वांचीच मागणी आहे. परंतु आर्थिक लोभाबाई यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराकडे शिक्षण विभागाने गंभीर लक्ष देणं गरजेचं आहे. समीक्षा ढोबळेची 12वीची तुमची विद्यार्थिनी आहे, तर तिचं आता ती काल याला गेली होती सोनईला, म्हणजे यशवंतराव गडाख किंवा शंकरराव गडाख त्यांचं विद्यालय. तिथं ती सीईटीला चांगली मार्क्स मिळाली, 81 काहीतरी वरती टक्के मिळाले. तर ती सीईटीसाठी तिचा फॉर्म सबमिट करायसाठी गेली होती. परंतु प्रत्यक्षात तिला जो ऑनलाईन प्रिंट काढली तिथल्या संबंधित व्यवस्थापक शाळेत, तर त्याच्यात 41% काहीतरी पॉईंट वर मिळाले. तर तिला धक्का बसला, कारण प्रत्यक्षात तिच्या गुणपत्रिका म्हणजे सीईटीची जी गुणपत्रिका आहे त्याच्यात 82 आणि प्रत्यक्षात शाळा व्यवस्थापकांनी केलं तिथं 41% तर प्राचार्य म्हणून सर तुम्ही संगमेश्वर बाबूराव गिरणी ढोबळे विद्यालयाचे प्राचार्य KD एलबोर सर, तर याबाबत तुमचं काय मत आहे, नेमकं काय झालं असेल किंवा याबाबत त्या मुलीला काय मार्गदर्शन करू शकताय. निश्चितच या बाबतीत समीक्षा ढोबळे याच्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे. तिला प्रत्यक्षात सीईटीला 81.26 गुण मिळालेले आहेत आणि जेव्हा ती ऑनलाईन प्रिंट प्रवेश घेण्यासाठी गेली तेव्हा तिला PCVचा 41 पॉईंट असंच पर्सेंटेज स्कोर मिळालेला आहे. तर हा प्रत्यक्षातले मार्क आणि ऑनलाईनचे मार्क यामध्ये झालेला फरक फार धक्कादायक आहे आणि तिचा हा धक्कादायक ऑनलाईनची प्रिंटिंग तिच्या ॲडमिशनला तिला फार मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. विद्यार्थ्या दृष्टीने आमची एवढी हुशारी तिथे एवढे मार्क कमी पडल्यामुळे हा जो काय तिचा दोष झालेला आहे, आम्ही विद्यार्थ्याच्या वतीने तिला तिची कागदपत्रे पुढच्या याच्यात पुढचीच कागदपत्र पुढच्या कार्यालयात याची पूर्तता करण्यासाठी आजच कागदपत्री माहिती देणार आहोत आणि नाही झालं तर प्रत्यक्षाला कार्यालयात पण जाऊन तिला न्याय देण्याचा आम्ही आमच्या पातळीवरती आटोकाट प्रयत्न करणार आहोत. शिवाय यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याचं असं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेऊ. सर एकंदर ही जी गुणपत्रिका आहे तर तुम्हाला त्याबाबत नेमकं काय वाटतं, नेमकं कसं झालं असेल. कारण काय झालंय या पद्धतीने होणं म्हणजे गंभीर आहे आणि विद्यार्थी हुशार आहे.
आणि एकंदर शेतकरी कुटुंबातली आहे आणि आपले सरपंच हिरामन बोर्डे यांचे त्या जवळचे नातेवाईक आहेत. तर ते स्वतः गेले होते आणि त्यांना तर धक्का बसला, त्यांनी तिथून मला लगेच फोन केला. त्यामुळे आज आपण हायस्कूलमध्ये तुमची या संदर्भात माहिती घेतली. तर तिचं जातीनिहाय आरक्षण सुद्धा किंवा जे आहे तर तिने कशातून बंद होतं, प्रत्यक्षात याच्यावर काय आलं माहिती आहे सर? निश्चितच मी तुम्ही विचारल्या प्रश्न उत्तर सोपणे देतो की मी जेव्हा ऑनलाईनची प्रिंट पाहिली तिथं कॅटेगरी ओपनमध्ये आहे, तिथं प्रत्यक्षात काहीच नाही लिहिलेलं. EWS म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे, EWS भरलाय आणि प्रत्यक्ष येताना काय इथे काहीच नाही. तर हा फार मोठा काहीच नसल्यामुळे मग तिला पुढच्या कुठल्याही प्रकारच्या ज्या काही सवलती मिळणार त्या मिळणार नाही आणि त्यापासून ती वंचित राहणार आहे. तर असं होऊ नये आणि याची जी त्रुटी झाली त्याचा आम्ही फॉलोअप घेऊन कागदपत्रे पूर्तीसाठी लगेचच म्हणजे प्रयत्न करून तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदर आता सरांची आपण माहिती घेतली आहे. याच्यात जे संगमेश्वर विद्यालय किंवा संगमेश्वर ताता बाबुराव गिरणी डोबळे विद्यालय आहे या शाळेचा कुठलाही दोष नाही. ही सीईटी प्रक्रियेमध्ये झालेला गोंधळ आहे. सध्या बघा IIT किंवा इतर गोंधळ राज्यात देशात सगळीकडे चाललेला आहे. काही लोक अटकेत किंवा पैसे घेऊन काही अधिकारी किंवा काही त्रयस्थ एजंट यांचा सुळसुळाट झालेला दिसतोय. तर अशा प्रकारे या सीईटी मध्ये सुद्धा हा गोंधळ झाल्याचा संशय किंवा चर्चा सुरू झाली आहे. याबाबत शासनाने सुद्धा या बाबी गंभीर दखल घेणं महत्वाचं आहे. अशा पद्धतीने जर निकालामध्ये फेरफार होत असेल तर विद्यार्थ्याच्या मनोबलावर निश्चित परिणाम होईल. ही गंभीर बाब शासनाने अधोरेखित केली पाहिजे. पारदर्शक पद्धतीने निकाल येणं गरजेचं आहे. विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, परंतु काय असंतुष्ट एजंट आत्मे थोडक्यात वेगळ्या पद्धतीने समाजकंटन म्हटलं तरी चालेल, त्यांनी जर यामध्ये फेरफार करून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अन्याय करणार असेल तर याबाबत शासनाने सुद्धा किंवा केंद्र राज्य असेल सीईटी जे विभाग पाहतात यामध्ये गंभीर दखल घेणे गरजेचं आहे. या प्रकारची चौकशी होणं गरजेचं आहे. यासाठी सर्वांनीच महत्वाच्या ज्या गुणपत्रिका प्रत्यक्षात मिळतात किंवा ऑनलाईन प्रिंट येते यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने जर आसपास कुठं कोणी करत असेल फेरफार घेऊन किंवा पैसे घेऊन आम्ही तुम्हाला काही माहिती देऊ किंवा तुमचे मार्क्स वाढवून देऊ तर तातडीने स्थानिक पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं आहे किंवा स्थानिक बातमीदारांकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे ही जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त होण्यासाठी मदत होईल. संतोष वळसे पाटील, आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी संगमेश्वर विद्यालय, पारगाव.